किमान महाराष्ट्रात तरी स्ट्रॉबेरी म्हटलं की महाबळेश्वर आणि चिखलदरा डोळ्यासमोर येतोय. मात्र याच स्ट्रॉबेरी शेतीला नांदेड येथील बारडच्या शेतकऱ्यांनी जे आहे ते अपवाद दिलाय. आपण बघतोय नांदेड येथील एका उच्चशिक्षित तरुणांनी स्ट्रॉबेरीची शेती फुलवली आणि अतिशय व्यवस्थित कष्ट करून जे आहे ते आज स्ट्रॉबेरी जे आहे ते विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. खरं तर मराठवाडा असेल किंवा इतर भागात स्ट्रॉबेरी येत नाही असा जो आहे तो सर्वसाधारणपणे समज आहे. कारण की ते वातावरण तसं पोषक नाही असंही बोललं जाते. मात्र जेव्हा आपण ही शेती पाहतोय तेव्हा मराठवाड्यात सुद्धा स्ट्रॉबेरी येते असं म्हटलं तर आता वावगं ठरणार नाहीत. आणि आपल्यासोबत जे स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. आम्हाला काय सांगाल ज्या पद्धतीनं मराठवाड्यात स्ट्रॉबेरी येत नाही अशी भावना लोकांची होती ती आताही आहे. मात्र तुम्ही या सगळ्यावर मात करून स्ट्रॉबेरी फुलवली. नमस्कार. माझं नाव बालाजी मारुती उपवार. बारड येथील मी युवा शेतकरी आहे. हं. मागील 5 वर्षापासून मी स्ट्रॉबेरीची यशस्वीरित्या शेती करतो हं. व मी माझी स्ट्रॉबेरी स्वतःच्या नावाने शेतासमोर स्टॉल लावून विक्री करतो हं. आणि मी इतर कुठल्याही व्यापाऱ्यांना वगैरे काही स्ट्रॉबेरी वगैरे देत नाही. हं. माझं स्वतःचं श्री बालाजी ऑर्गॅनिक स्ट्रॉबेरी स्वतःचा ब्रँड आहे व मी त्या ब्रँडने मी माझी स्ट्रॉबेरी विक्री करतो. मला सांगा हे रोप कसं कुठून आणलंय? ही स्ट्रॉबेरी शेती केली पाहिजे ही संकल्पना कशी सुचली? याचं व्यवस्थापन कसं केलं जातं? किती बाय कितीवर लागवड केली जाते? माझं शिक्षण BSc ॲग्री असल्यामुळं माझ्यासाठी स्ट्रॉबेरी ही काही नवीन नाही हं. आणि मी मागील 5 वर्षापासून स्ट्रॉबेरी शेती करतो. आता ही जी स्ट्रॉबेरी आपण बघतो आपल्या हे टोपल्यामध्ये, हं. ही स्ट्रॉबेरी मातृवृक्ष जे आहेत ते कॅलिफोर्नियाचे आहेत. हं. मी माझ्या मित्राच्या मदतीने मी कॅलिफोर्निया येथून मातृवृक्ष मागवलेले आहेत व मी ते जूनमध्ये माझ्या शेतामध्ये लागवड केलेली आहेत व त्याच्यापासून मी स्वतः रोपे तयार करून साधारणतः 10 सप्टेंबर रोजी मी माझी स्ट्रॉबेरीची लागवड केलेली आहे व ती आज सध्या मार्केटमध्ये ₹400 किलोने विक्री जोरात चालू आहे सध्या. अच्छा, किती गुंठ्यावर लागवड केली? आतापर्यंत जे आहे ते किती उत्पादन निघालं आणि किती अजून उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे? आतापर्यंत मला साधारणतः एक ₹4,00,000 पर्यंत उत्पादन मिळालेलं आहे व याचा उत्पादन खर्च साधारणतः ₹2,00,000 झालेला आहे. अजून एक ₹2,00,000 मला उत्पादन ह्याच्यापासून अपेक्षित आहे. एकूण म्हणजे ₹6,00,000 उत्पादन अपेक्षित आहे आणि एकूण ₹4,00,000 मला ह्याच्यापासून निव्वळ प्रॉफिट मिळणार आहे. किती गुंठ्यावर लागवड केली? साधारणतः माझी 10 गुंठ्यावरती लागवड आहे. हं. आपण बघतोय दुष्काळ असेल, नापिकी असेल, अशा परिस्थितीत शेतकरी अडचणीत येतो. आपल्याकडे साधारणपणे सोयाबीन, हरभरा, गहू, हळद, कापूस असे पीक घेतले जातात. स्ट्रॉबेरी शेतीकडे शेतकऱ्यांनी वळलं पाहिजे का? 100% शेतकऱ्यांनी एक नवीन शेतीमध्ये एक आगळा-वेगळा प्रयोग करून स्ट्रॉबेरीसारखं एक नगदी पीक शेतीमध्ये घ्यायला पाहिजे. हं. त्यामुळे शेतीमध्ये जे येणारं निराशा आहे ते 100% नक्कीच टाळता येते. हं. दुसरीकडे बघितलं तर स्ट्रॉबेरी शेतीसाठी वातावरणाची अडचण असते. आपल्याकडे वातावरण उष्ण असतं असं म्हणलं जातं. मग अशा ह्याच्यात काय व्यवस्थापन केलं पाहिजे किंवा आपल्याकडे स्ट्रॉबेरी येते का? कशी आली पाहिजे? हा बागायती एरिया असल्यामुळे स्ट्रॉबेरी हे काही नवीन नाही. हे 100% स्ट्रॉबेरी सक्सेस आहे आपल्या या भागामध्ये आणि त्यामुळं असे म्हणजे अनसक्सेसली असं काहीच नाही अवघड. हं, हं. आपण जे म्हणतो ना, जिथं पाय दिलं तिथं पाणी काढायची आपल्यामध्ये ताकद आहे. ती 100% ह्याच्यामधून सिद्ध होते आणि आपण एक म्हणजे असं अवघड काहीच नाही. केलं तर आपण काही पण करू शकतो आणि स्ट्रॉबेरी एक यशस्वी होते. हं. शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी लागवड केली पाहिजे. 100% केली पाहिजे. याच्यात काहीच हे हे नाही आणि एक नगदी पीक म्हणून एक आज स्ट्रॉबेरी लागवड केल्याच्या नंतर यामध्ये इथे चांगले व्यापारी पण येतील आणि भविष्यामध्ये इथं मार्केट पण होईल. हं, हं. ते एक आहे. याच्यामुळे शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीकडे वळलं पाहिजे. हं, हं. निश्चित आपण बघतो ही स्ट्रॉबेरी बालाजी उपवर जे BSc ॲग्री केलेले तरुण होते त्यांच्या शेतात ही स्ट्रॉबेरी आहे. अतिशय दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण स्ट्रॉबेरी या ठिकाणी यांनी फुलवली. जे आहे ते 10 गुंठ्यावर केवळ 10 गुंठ्यावर जे आहे ते या शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीत लागवड केली ती ₹2,00,000 जे आहे ते याला उत्पादन खर्च आला आहे आणि आतापर्यंत त्यांनी ₹2,00,000 यातून वेगळे काढलेत आणि भविष्यात ₹2,00,000 पुन्हा जे आहे ते यांना नफा होईल. म्हणजे एकंदरीत ₹4,00,000 नफा होईल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. आणि आपल्या इकडे उष्ण भागातही स्ट्रॉबेरी येते हेच जे आहे ते उच्च शिक्षित असलेल्या बालाजी उपवार यांनी सिद्ध करून दाखवले. खरं तर BSc ॲग्री झाली, नोकरी नाही म्हणून काय झालं? मी शेती करतो याच भूमिकेतून जे आहे ते या शेतकऱ्यांची प्रेरणा जी आहे ते इतर शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे. ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, बारड, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.